पुसेगावात मारहाणीसह दरोडा, केएम कंपनी म्होरक्या करण मदने व त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केली अटक। मौजे पुसेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा 14 डिसेंबरपासून उत्साहात सुरू आहे। याच यात्रेदरम्यान 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता शासकीय विद्यानिकेतनच्या ग्राउंडवर गंभीर दरोडा व मारहाणीची घटना घडली। केएम कंपनी नावाने गुन्हेगारी ग्रुप तयार करणारा सराईत आरोपी करण बजाराम मदने याने त्याचे साथीदार रामदास शंकर जाधव, योगेश युवराज जाधव, वैभव सतीश जाधव तसेच शुभम शशिकांत जाधव यांना पुसेगाव यात्रेत श्वान शर्यतीच्या ठिकाणी बोलावून घेतले। फिर्यादी सूरज बाबूराव जाधव व त्यांचा चुलत भाऊ निखिल जाधव हे मोटरसायकलवरून जात असताना आरोपींनी त्यांना सुरी व चाकूचा धाक दाखवून अडवले। पैशांची मागणी करत विरोध केल्याने दोघांना आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या दरम्यान रामदास जाधवने चाकूने निखिल जाधव याच्या डोक्यात वार करून गंभीर दुखापत केली। त्यानंतर करण मदने याने निखिलच्या पॅन्टच्या खिशातील 10,000 रुपये जबरदस्तीने हिसकावले तर योगेश युवराज जाधवने सूरज जाधव याच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली। सूरज जाधव यांच्या तक्रारीनुसार पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये दरोडा व गंभीर मारहाणीचा गुन्हा नोंद झाला। यापैकी मुख्य आरोपी रामदास जाधव नागरिकांच्या मदतीने घटनास्थळीच पकडला गेला तर करण मदने व इतर साथीदार फरार झाले। फरार आरोपींना पकडण्यासाठी पुसेगाव पोलिसांनी सातारा व सोलापूर परिसरात शोध मोहीम राबवली। गुन्हेगारांचा वाढता त्रास लक्षात घेता नागरिकांनीही पोलिसांकडे निवेदन दिले होते। मोबाईल तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे अखेर करण मदने यास कराड मसूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले व त्याचे इतर साथीदार सिद्धेश्वर कुरोली येथून अटकेत घेतले। पोलिसांनी सर्व आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। सातारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।